नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि जसं मी तुम्हा सगळ्यांना प्रॉमिस केलं होतं की हा जो महिना आहे बिग बॉसचा यामध्ये आपण एक्स कंटेस्टंटचे इंटरव्ह्यू घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्याला फायनली मिनल मॅम यांचा वेळ मिळालेला आहे आणि मिनल मॅम आपल्या सोबत आज आहेत. बिग बॉस मराठी सीझन 3चं ज्यांनी घर गाजवलं आणि फायनल 5 पर्यंत गेलेले कंटेस्टंट म्हणजेच मिनल शहा आज आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया आपल्या चॅनलवरती. स्वागत आहे मॅडम. थँक्यू. खूप खूप थँक्यू. आणि मलाही खूप छान वाटतंय. मी लिटरली खूप टाइम नंतर मी माझ्या फॅन सोबत तुमच्या चॅनलच्या माध्यमातर्फे त्यांच्याशी बोलू शकेल. तर आय एम ऑल्सो सुपर एक्सायटेड. बॉस मराठी सीझन 5 बद्दल तर बोलायचंच आपल्याला. पण सीझन 3 नंतर तुम्ही कुठे आम्हाला दिसलाच नाही. काय प्लॅनिंग काय आहेत? नवीन प्रोजेक्ट काय आहे? तर तुम्ही बरोबर बोलात. बिग बॉस झाल्यानंतर माझ्या सीझन नंतर माझ्याकडे दोन ऑप्शन होते. एक तर मी आपल्या इंडस्ट्रीमध्ये परत ऑडिशन्स आणि बाकी शोज करायला, किंवा सेकंड जे माझं आधीपासून एक स्वप्न होतं, एक प्लॅनिंग होतं की माझे स्वतःचे मला कंपनीज फॉर्म करायचे होत्या. माझं एक पर्सनल प्रोजेक्ट होतं, त्याच्यावरती काम करायचं होतं. तर ऑनेस्टली गेल्या 2 वर्षात दिवस रात्र न झोपता मी माझ्या पर्सनल प्रोजेक्टवरती काम केलंय. 1-2 महिन्यानंतर मी ऑफकोर्स त्याच्याबद्दल व्यवस्थित अनाउन्समेंट करेल माझ्या सोशल मीडियावरती आणि सगळीकडे. अजून झालं नाहीये, त्यामुळे मला आता डिस्क्लोज करायचं नाहीये. बट इट्स नॉट रिलेटेड टू फिल्म इंडस्ट्री, पण इट इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट. जेव्हा ऑफकोर्स ते मी डिस्क्लोज करेल तर तुम्हा सर्वांना, जे माझे फॅन्स आहेत त्यांना नक्कीच माझ्याबद्दल प्राऊड फील होईल. तर मोठं माझं स्वप्न, माझं ड्रीम प्रोजेक्ट चालू आहे. अँड आय एम डुईंग रिअली गुड इन दॅट. आणि बस तुमचे आशीर्वाद असेच राहू द्या, जेणेकरून मी माझ्या पर्सनल प्रोजेक्टमध्ये नक्कीच ग्रो करेल. आणि त्याच्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर आय बी ऍब्सोल्युटली फ्री. आणि मग मी बॅक टू माझे जे पॅशन लाईफ आहे रिलेटेड टू फिल्म इंडस्ट्री. तर मी नक्कीच परत कोणत्या ना कोणत्या रियालिटी शो किंवा कोणत्याही शोच्या माध्यमातून लगेच माझ्या ऑडियन्स पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. पण बिग बॉस नंतर कसं म्हणजे लाईफ मध्ये बदल झाला तुमच्या? ऍक्च्युली खूपच बदल झाला. बिग बॉस नंतर मला इतकं प्रेम मिळालंय, स्पेशली आपल्या महाराष्ट्रीयन ऑडियन्स कडून. जसं तुम्ही बघितलं असेल, मी खूप ट्रॅव्हल करत असते इथे तिथे, इंडियामध्ये किंवा बाहेर पण. मला सगळीकडे जेवढे पण आपले बिग बॉस फॅन्स आहेत त्यांनी मला खूप प्रेम दिलंय. मला खूपच मजा येते त्यांच्याशी भेटताना, बोलताना. आणि एकदम प्रेमाने मला मिठी मारून म्हणतात की आमच्यासाठी तूच विनर आहेस, तुझा खेळ खूपच छान होता. म्हणजे मला असं वाटतं की त्याहून अजून काय पाहिजे मला. आय एम मोर दॅन हॅपी. आणि ऑफकोर्स माझ्या ऑडियन्सकडे माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, तर मी नक्कीच त्यांच्यासाठी अजून फ्युचरमध्ये शोज करेल. पण जसं मी सांगितलं, मी माझ्या प्रोजेक्टवरती काम करत होते, त्यामुळे मी अवेलेबल नव्हते. बट आय एम शुअर सोशल मीडिया माध्यमातून मी नक्कीच काही ना काही पोस्ट टाकत असायची. आणि मी खूप ट्रॅव्हल करत होती, त्या माध्यमातून मी नक्कीच कनेक्टेड आहे. पण ऑफकोर्स द लाईफ इज डिफरंट. आय एम मोर दॅन हॅपी. आणि अजून काय काय करायचं आयुष्यात, तर आय एम एक्सायटेड फॉर फ्युचर प्रोजेक्ट. सीझन एक वेगळ्या उंचीवर गेला होता. बिग बॉस मराठी सीझन 3 विशाल, विकास आणि मिनल यांचं खूप जास्त नाव गाजत होतं. आता सीझन 5 नी सुद्धा एक वेगळाच अंक गाठलाय टीआरपीचा. काय वाटतं या सीझन बद्दल? ऍक्च्युली मी गेला सीझन बघितला नव्हता, फोर्थ. जसं मी सांगितलं, मी माझ्या कामात बिझी होते. आणि मग 1 वर्षाचा गॅप होऊन जो नवीन येणार, त्याची आतुरता सगळ्यांनाच होती. म्हणजे मी नॉट इव्हन ऍज अ कंटेस्टंट, ऍज अ ऑडियन्स पण, मला बिग बॉस हा फॉर्मॅट आणि गेम खूप आवडतो. तर आपण सर्वच वाट बघत होते या नवीन सीझनसाठी. आणि खरंच पहिला आठवडा मज्जा आली. म्हणजे व्हायरल होता हा जो फर्स्ट वीक होता. नवीन सीझन, मी सांगेल इट्स अ व्हायरल सीझन. सगळ्यांना खूप मजा आली वेगवेगळे कंटेस्टंट्सला बघून. असं वाटतं की हा सीझन जेव्हा सुरू झाला तेव्हा एकदमच खूप छान होता, एकदमच व्हायरल. आता गेले काही आठवडे थोडंसं मोनोटनस होत चाललंय. पण आता नवीन वाईल्ड कार्डची एंट्री आली आहे, त्यामुळे परत एक बज क्रिएट झालाय, परत एक्साइटमेंट सुरू आहे. पण थोडं तरी असं मला वाटतंय की आमचा सीझन आहे तो खूपच जास्त गाजला होता. त्याच्या कम्पॅरिझन मध्ये हा सीझन मी सांगेल कंटेस्टंट तेवढे स्ट्रॉंग नाहीये जेवढे आमच्या सीझनला होते. पण व्हायरलच्या सेन्समध्ये बघितलं तर ऑफकोर्स हा सीझन जास्त व्हायरल आहे. कॉन्टेंट जास्त व्हायरल आहे. म्हणजे लिटरली मी इंस्टाग्राम वरती खूप सारे व्हायरल कॉन्टेंट बघितले, आणि त्याच्यानंतर मी हा. तर मजा येते. इट्स अ मिक्स ऑफ एव्हरीथिंग. बघूया आता पुढे काय होतंय. बॉस पण चेंज झालेले आहेत यावर्षी.
येस. महेश सरांच्या ऐवजी रितेश सर आलेले आहेत. तर काय वाटतंय, तो काळ आणि आताच्या काळामध्ये काय फरक आहे? मी तुम्हाला हे सांगेल की रितेश सर मला ऍज अ ऍक्टर आणि ऍज अ पर्सन खूप आवडतात. पण बिग बॉस हा असा फॉर्मॅट आहे जिथे आमच्यासारखे एकदमच बोलतात ना भांडखोर लोक असतात त्या शो मध्ये, आणि खूप म्हणजे खूप दंगा करतात. आणि त्यांना सरळ करण्यासाठी महेश सर सारखेच होस्ट लागतात. ऍक्च्युली त्यांचं काय असतं महेश सरांचं, की ते खूप स्ट्रिक्ट आणि एक भीती असते त्यांची. तर त्यामुळे आम्हीही खूप घाबरून असायचो. आम्हाला असं वाटायचं की आता सर काय म्हणतील, नंतर काय होईल. आणि जेव्हा ते आमची तारीफ पण करायची, आम्हाला असं वाटायचं ओ आमची तारीफ होते का, ओके थँक्यू. म्हणजे आम्ही असं घाबरून असायचो. आणि रितेश सरचं काय आहे की ते खूपच इज टू गुड फॉर दिस शो. खूपच गोड आहेत, खूपच स्वीट आहे, त्यांची पर्सनॅलिटीच तशी आहे. ते एकदम आवजाव करून किंवा तुम्ही करून जेव्हा कंटेस्टंटला ओरडतात, त्यामुळे असं वाटतं की खूपच प्रेमाने समजावतात. म्हणजे आम्ही हे जे बिग बॉसचे कंटेस्टंट आहेत ते प्रेमाने समजणारे नाहीयेत. त्यांना जरा जास्त घाबरून भीतीने आणि एकदम शाळा घ्यायलाच लागते, तेव्हा जाऊन ते सुधारतात. तर ते एक मिसिंग आहे. आणि आय एम शुअर रितेश सर आपल्या पद्धतीने ट्राय करतायत आणि ही इज डुईंग रिअली गुड. पण आता महेश सरांनी जो बेंचमार्क आमच्या ऍज अ ऑडियन्स पण जो सेट केलाय, की आम्हालाही मजा येते की अरे यार आज निकीची अशी शाळा घ्यायला पाहिजे होती, तो एक फॅक्टर मिसिंग वाटतो यु नो. निक्कीचं नाव घेतलं तर काय वाटतंय, निक्की तांबोळीचा कंटेंट कसा वाटतंय तुम्हाला? ऍक्च्युली निकीसाठी माझे मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत. फर्स्टली जेव्हा ती आली आणि तिने फर्स्ट वीक मध्ये खरंच एकदम बज क्रिएट केलाय नो. आज सगळीकडे बाई म्हणून हा व्हायरल कॉन्टेंट हा तिच्याकडूनच आलाय. ठीक आहे, तर फर्स्ट 2 वीक्स ती फुल म्हणजे खूप मजा आली लोकांना. भलेही ती निगेटिव्ह कॉन्टेंट देत होती पण मजा येत होती. ठीक आहे. आता गेल्या 2 आठवड्यापासून आता ते रिपिटेटिव्ह झालंय. म्हणजे आता कंटाळा आला तिच्या सेम स्ट्रॅटेजी आणि सेम किरकिरमुळे. स्टार्टिंगला थोडं वाटलं की हा अरे मस्त स्ट्रॉंग आहे ती, आणि तिला जे अपोज करणारे होते ते पण शाईन आउट करत होते. पण आता असं झालंय की आता कळतच नाहीये की ती सेमच गेम फॉर्मॅट फॉलो करते जो तो हिंदीमध्ये केला होता. आता पण तेच रिपिटेटिव्ह, की कोणत्याही मुद्द्यावरून भांडा आणि सतत मग नुसतं विनाकारण कोणाला पण घालून पाडून बोला. मग ह्या गोष्टी आहे ना, एक आपल्या स्पेशली ज्या महाराष्ट्रीयन क्राऊड आहे आपला, जे मराठी बिग बॉस वाले ऑडियन्स आहेत, त्यांना ना एवढे मजा येत नाही. म्हणजे भांडण पण हवंय, एंटरटेनमेंट पण हवंय, पण काहीतरी व्हॅलिड मुद्दा हवा. म्हणजे असं विनाकारण किरकिर करणं मग मजा येत नाही असं. मीरा जगन्नाथ तुमच्या सीझनला अशा कंटेस्टंट होत्या, दोघीमध्ये काय साम्य वाटतं का? मला असं वाटतंय जर निगेटिव्हिटी मध्ये किंवा भांडणामध्ये जर मीराला आपण 5-6 पॉइंट देऊ, तर निकीला तुम्ही 50 पॉइंट देईल. म्हणजे 10 टाइम्स जास्त भांडते आणि जास्त निगेटिव्ह आहे. ऍटलिस्ट मीरा मला थोडी मध्ये मध्ये गोड वाटायची कधी कधी, कारण का नॉर्मल व्हायची ती. पण निकीचं असं आहे ना की थोडी इरिटेटिंग झाली आहे. इनिशियली सगळ्यांना ती वाटली की हा खूप कॉन्टेंट चांगला देते, आताही कॉन्टेंट देते, बट थोडा निगेटिव्ह चाललाय, थोडा किरकिर आणि इरिटेटिंग होत चाललाय. म्हणजे थोडा जर तिने गेम चेंज केला तर परत असं मजा येऊ शकते. पण ऍज अ व्हायरल कॉन्टेंट तर तिने खूप दिलाय, म्हणजे दॅट इज मोर फन. मी ऍज अ बिग बॉस कंटेस्टंट तिला मी एवढं स्ट्रॉंग आता नाही समजू शकत गेल्या 1-2 आठवड्यापासून, बिकॉज द गेम इज सेम. पण सोशल मीडियाच्या अँगलने बघितलं तर हा फुल ऑन व्हायरल कॉन्टेंट देते. तिचे एवढे रील्स लोकांनी बनवलेत की मजा येते म्हणजे खरंच. की तांबोळी बरोबर घरामध्ये अजून एक कंटेस्टंट आहे, जान्हवी किल्लेकर. दोघींनी म्हणजे काय उत्मातच घातलाय पहिल्या आठवड्यामध्ये, तुम्ही पाहिलं असेल. आणि दोघी म्हणजे भयानक कंटेस्टंटचा अपमान करणं असेल, एखाद्याच्या कामाबद्दल बोलणं असेल, सगळ्या गोष्टी या दोघींनी केल्या. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? ऑनेस्टली सांगू, जेव्हा पहिल्या आठवड्यापासून, कारण का मी रेफरन्स घेते, जेव्हा शो सुरू झाला तेव्हा सगळ्यांना एक्सपेक्टेड होतं की निकी आणि जान्हवी अपोजिट जातील. पण त्या एकाच ठिकाणी आल्या आणि एकाच टीम मधून खेळायला लागल्या. तर मला असं वाटत होतं की ते बॅलन्स होण्यापेक्षा ते वन साइडेड झालं. म्हणजे ते दोघी एवढ्या निगेटिव्ह झाल्या. आणि तुम्ही भांडा, तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, पण तुम्ही एवढं डिग्निटी खालून, म्हणजे खालून पाडून बोलणं, आणि स्पेशली आपल्या वर्षाताई सारख्या एवढ्या मोठ्या आर्टिस्टला असं बोलणं, म्हणजे मला तर बिलकुल आवडले नाही. आणि खूप लोकांना निकी आवडली नाही, पण मला निकीपेक्षा ही जर कोण निगेटिव्ह आणि बिलकुल आवडली नाही तर ती जान्हवी होती. म्हणजे मला असं खूप वेळा वाटलं की मी टीव्ही मध्ये जाऊन घुसून त्या जान्हवीचं जरा तोंड बंद करू, की कितीही बोलते. म्हणजे एक एक लिमिट असतं. म्हणजे तुम्ही एवढं पण आपलं भान विसरून काहीही भांडू शकत नाही आणि काहीही बोलू शकत नाही. ऑनेस्टली
जेव्हा लोक तुम्हाला विचारतात बिग बॉस मध्ये तुमचा फेवरेट कोणता, तर आपल्याकडे ऑप्शन खूप असतात. पण ह्यावेळी तुम्हाला कोण आवडत नाही, कोण निगेटिव्ह आहेत, त्यावेळी खूप ऑप्शन्स आहेत. इनफॅक्ट त्याच्यामध्ये नंबर वन जान्हवीचाच यायचा, की निकीपेक्षाही मला जास्त इरिटेटिंग जान्हवी वाटत होती. थँक गॉड गेल्या 1-2 आठवड्यात तिने आपला गेम चेंज केलाय. पण तेवढ्या सक्सेसफुली ती ट्रान्सफॉर्म करू शकत नाहीये. आता ही इथली तिथली वाटली, ट्राय करते ती नक्कीच. पण आता जे एवढं तिने जास्तच निगेटिव्हिटी पसरवली, त्याला ठीक करायला तिला वेळ लागेल. आणि आता ती भिडायला ट्राय करते निक्कीला आणि अरबाजला, पण विनाकारण. म्हणजे असं वाटतं की हा भिडायचं म्हणून जर काढले आणि जर तिने प्रयत्न केला तर नक्कीच ती तिची इमेज सुधारू शकते. तिच्यामध्ये ते पोटेन्शियल आहे की ती चांगलं खेळू शकते. पण आय होप दे शुड स्टिक टू दॅट गेम. असं नाही की परत चेंज करतील आणि परत जसं अरबाजने पलटी मारली तसं परत जान्हवीने पलटी मारू शकते. सो आय कॅनॉट से एनिथिंग अबाउट हर गेम. मला ती अजूनही म्हणजे तळ्यात मळ्यातच वाटते. बिग बॉसचे होस्ट एवढे रागवले आणि त्यांनी डायरेक्ट शिक्षा देऊन टाकली कंटेस्टंटला, जेलची वगैरे. हे पाहिल्यानंतर काय वाटलं तुम्हाला? तुमच्या वेळेस तर असं मला काय असं नव्हतं. पण मला असं वाटलं तिलाही शिक्षा देणं ही गरजेचं होतं. कारण जेव्हा खूप वेळा बिग बॉसने किंवा रितेश सरांनी एवढ्या व्यवस्थित पद्धतीने तिला समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही जे बोलताय ते बरोबर नाही आहे किंवा तुम्ही कुठे चुकताय. हे आमच्या वेळी एवढं क्लिअर कधी सांगितलं नव्हतं. म्हणजे लिटरली ह्या सीझनला तर रील्स दाखवतायत, कॉमेंट्स दाखवतायत, इथपर्यंत त्यांना समजवतात की तुम्ही कोणत्या पातळीवर बोलतायत आणि काय बोलतायत. तरीही ते सुधारण्याचं नाव घेतच नव्हते. शेवटी बिग बॉसला त्यांच्या मर्यादित राहून कोणती तरी शिक्षा त्यांना द्यायचीच होती. आणि बरं झालं ती शिक्षा तिला दिली, जेणेकरून ती एकटी राहिली. मे बी त्यामुळे त्या जेलमध्ये राहून थोडं तरी तिला रिअलायझेशन झालं असावं आणि म्हणून तिने तिचा गेम चेंज केला. ऍटलिस्ट ती निकी पासून लांब झाली, हा एक चांगला स्टेप घेतला. तर ह्या पुढे ती निकीला कशा पद्धतीने अपोज करते हा तिचा गेम जर तिने समजला आणि व्यवस्थित खेळला तर ती नक्कीच चांगली दिसेल. आता सध्या ती निकीला विनाकारण, खूप वेळा असं वाटलं विनाकारण भांडते. काही काही मुद्द्याला ऑफकोर्स ती व्यवस्थित भांडते, पण इफ शी स्टिक टू राईट पॉइंट्स आय एम शुअर ती थोडस गेम आपला चांगला करू शकते, जान्हवी. पण ओके. मला ऍज अ पर्सन एवढी आवडत नाही ती, ऑनेस्टली. आय डोंट लाईक. आता निकी आणि जान्हवी व्यतिरिक्त पण खूप सारे कंटेस्टंट आलेले आहेत, पण त्यांच्या नावाची जरा चर्चा कमीच झाली. म्हणजे हो. तुम्ही पाहिलं असेल तर. पण बाकी लोकांमध्ये कोण आवडते तुम्हाला? जर टीम बी बघितली तर मला खरंच सांगू तर मला सूरज जेन्युइनली खूप आवडतो. ऍज अ पर्सन म्हणून असा एवढा छान आणि सिम्पल आणि रिअल माणूस बिग बॉसच्या घरात राहणं खूप मुश्किल आहे. बिकॉज आम्ही बघितलंय ते घर, त्या घरामध्ये एवढं पॉलिटिक्स असतं, एवढं सगळे टास्क असतात, सगळे भांडतात. पण तुमची जी रिअल पर्सनॅलिटी तसंच ठेवून लोकांपर्यंत प्रेझेंट करणं हे खूप मुश्किल आहे. ज्याच्यामध्ये सूरजचा एक चांगला पॉइंट आहे की तो एकदम सिम्पल आहे. त्याला गेम बद्दल एवढं जास्त काहीच कळत नाही. थोडंफार जेवढं कळतं तेवढा तो त्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तो लोकांपर्यंत पोहोचतो, म्हणजे तो लोकांना आवडतो. मे बी ऍज अ कंटेस्टंट म्हणून थोडा वीक असेल तो, काही काही ठिकाणी तो वीक पडतो, त्याला गेम समजत नाही. पण जिथे त्याला भांडायचंय, म्हणजे एक जो टास्क आहे ज्याच्यामध्ये अरबाजला तो नडला होता, तेव्हा तर म्हणजे मी त्याची फॅन झाली, मला खूप आवडला तो. आणि तेव्हाच तर चान्स असतो ना, जेव्हा एका ठिकाणी खूपच जास्त म्हणजे गेम वन साइडेड चाललाय, एक म्हणजे सगळीकडे सगळ्यांना निकी 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 अरबाज हेच दिसतात. तेव्हाच तर टीम बी कडे चान्स होता हिरो बनायचा. आणि तिकडे ती बाजी सूरजने मारली होती. त्यामुळे तो इनिशियल इम्पॅक्ट टीम बी मधून जर कोण बाहेर निघाला होता तो सूरज होता. सेकंड फेवरेट कोण आवडतंय ते अभिजित आवडतात. त्यांनी आपला गेम ऍक्च्युली खूप बॅलन्स केलाय. मला असं वाटतं की ते टीम बी ला पण मॅनेज करतात आणि टीम ए ला पण मॅनेज करतात. त्यांची एक क्वालिटी मला जी आवडते की निकी त्यांना एवढं प्रोवोक करते किंवा बाकीचे घर पण त्यांना जे बोलतात की तुम्ही काय बोलत नाही, त्याचं प्रत्युत्तर ते खूप व्यवस्थित देतात. म्हणजे ही नेव्हर लुजेस हिज माइंड, ते व्यवस्थित बोलतात. त्यांनी कधी डिग्निटी सोडून कधीच बोलले नाही. सो आय रिअली लाईक दॅट अबाउट हिम. ऑफकोर्स थोडं अजून जर ते ठाम राहतील त्यांच्या मतांवर आणि त्यांच्या बोलण्यावर तर अजून छान ते त्यांचा गेम खोलून येईल. आणि इनफॅक्ट अजून 2-3 व्यक्तींचं नाव मला घ्यायला आवडेल टीम बी मधून, जे गेल्या ह्या आठवड्यात मला दिसले. पहिल्यांदा तर मी म्हणेल की पॅडी भाऊ. कालचा जो कॅप्टन्सीचा टास्क होता म्हणजे मज्जा आली. त्यांनी जी टक्कर दिली अरबाजला,
खूप मजा आली मला. मला असं वाटतं प्रत्येक प्रेक्षकांना मजा आली असेल बघायला, की वाव, म्हणजे पॅडी भाऊ भिडले. इतक्या दिवसापासून आम्ही वाट बघत होतो. तर त्यांनी खरंच आपला गेम असाच ठेवायला पाहिजे, जेणेकरून ते अजून पुढे शाईन होतील. सेकंड, अंकिता. अंकिताचं असं आहे की पहिल्यापासून थोडा थोडा तिचा गेम इम्प्रूव्ह होत चाललाय, पण थोडा हळूहळू होत आहे. म्हणजे अजून जरा, आता झालं की 1 महिना झाला, अजून बस जर तुम्ही फास्ट स्पीड पकडली नाही तर कसं चालेल. पण हा, तिच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट आहे, आय कॅन से दॅट. पहिल्या आठवड्यापासून आता आठवड्यापर्यंत तिचा गेम प्लॅनिंग आणि जरा मतं मांडणं थोडं चांगलं झालंय. आणि अजून एक, आय एम शुअर सगळ्यांना असं होतं की आर्या ही खूपच छान खेळेल आणि खूपच छान करेल. तर तिचं असं होतं की यार, कधी कधी खूपच छान खेळते, अरबाजला भिडते, खूप मजा येते, आणि परत मग ड्रॉप, परत मग अरबाजच्याच मागे. मग ह्या गोष्टी मला खरंच आवडत नाही, की का. आणि खूप पोटेन्शियल आहे आर्यामध्ये. तिच्यामध्ये आहे की ती ऍक्च्युली निकीला पण भिडू शकते आणि अरबाजला, आणि जेवढे पण आहेत, तिचं एक आपलं पर्सनल मत आहे. पण परत एका वेळी एकदम फायर मध्ये येते आणि परत मग थंड होऊन जाते. आय मीन, हर ग्राफ इज गोइंग लाईक दिस, यु नो. सो ह्या सीझनच्या कंटेस्टंटचं मला असं वाटतं हेच आहे, की आहे पोटेन्शियल सगळ्यांमध्ये. रितेश भाऊ सांगून थकले, त्यांनी म्हणजे सगळं ट्राय केलं. बिग बॉस सांगून थकले, पण हे लोक एक दिवशी हिरो बनतात, मग परत थंड होतात, परत हिरो बनतात, परत थंड होतात. तर दॅट इज मिसिंग, यु नो. अरबाजचं नाव काढलेलंच आहे, तर काय वाटतं अरबाज पटेल बद्दल? अगेन, अरबाज या फर्स्ट वीकला आला, सगळ्यांना वाटलं की खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप छान खेळतोय. पण विथ द टाइम त्याने आपला गेम खरंच खूप खराब केलाय, मी हे पर्सनली सांगेल. तो फक्त त्याचे दोनच गोष्टी दिसतात. एक तर अग्रेशन, फक्त रागवत असतो, ओरडत असतो, आणि जसं बोलतात बरोबर, की त्याच्यापेक्षा कमी जे ताकदीवाले आहेत त्यांच्यावरती आपली ताकद दाखवतो, विच इज नॉट फेअर. तर ती गोष्ट कोणालाच आवडत नाही. आणि दुसरी गोष्ट, की निकीला चिटकून आहे, म्हणजे स्वतःचा काही गेमच नाहीये, त्याचा प्लॅनिंगच नाही, निकी निकी निकी. तर आता एवढं मोनोटनस झालंय, स्पेशली निकी आणि अरबाजचा गेम, की त्या दोघांची जोडी झाली आहे. ती जे बोलेल तो तेच करेल, आणि मग तेच रिपिटेटिव्ह, यु नो. माझं पर्सनल मत हे आहे की त्याने आपला गेम स्ट्रॉंग करायला हवा, पण ही इज गोइंग इन द रॉंग डायरेक्शन. आणि मला असं वाटतं प्रेक्षकांनाही तो आवडत नाही, आणि मलाही तो त्याचा गेम बिलकुल आवडत नाही. तुमच्या मते टॉप 5 कोण असू शकतात सध्या कंटेस्टंट मधले? अ, मला तर माझ्या दृष्टिकोनाने मी सांगेल की मला खरंच ऑडियन्सला पण सूरज हा खरंच वाटतो की टॉप 5 मध्ये असू शकतो. कारण का, मी बी जर त्याला गेम कळत नसेल, पण जेव्हा त्याला एखादी गोष्ट करायला सांगतात, तर तो मनापासून करतो, 100% देतो. खूप वेळा त्यांचीच लोक त्याला थांबवतात. जर त्याला थांबवलं नाही आणि त्याला सोडलं फुल ऑन, तर तो नक्कीच शाईन आउट करेल, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. तर कधी कधी तो एकदम असा हिरो बनतो ना, ती गोष्ट लोकांना पण आवडते. तर आय होप की तो तसाच राहील, तर नक्कीच टॉप 5 मध्ये दिसेल. गेल्या काही आठवड्यात थोडा ड्रॉप झालाय, तर मला असं हवंय की कोणीतरी त्याला गाईड करावं, की प्लीज स्टिक टू युअर गेम आणि असाच तू बिंदास राहा. ओके, तर तो एक असायला हवा टॉप 5 मध्ये. सेकंड, ऑफकोर्स, अभिजित ऍज अ कंटेस्टंट खूप छान खेळतात आहेत, पूर्ण गेम मॅनेज करून खेळतात, आणि त्यांच्यामध्ये आहे ती क्वालिटी की ते टॉप 5 मध्ये दिसतात मला. थर्ड, मला एवढं काही निकी आवडत नाही, तिचा गेम आवडत नाही, पण गेम पर्स्पेक्टिव्हने शी इज गिव्हिंग कॉन्टेंट, नो डाऊट. म्हणजे शोच्या माध्यमाने ती कॉन्टेंट देते आहे, म्हणजे इट्स अ फॅक्ट. आपण काय करू शकतो, इट कॅन बी अ निगेटिव्ह, ओके, काय करणार. तर त्यामुळे ती त्या टॉप 5 मध्ये असू शकते गेम पर्स्पेक्टिव्हने, कारण का शी इज ट्राईंग हर बेस्ट. गेम प्लॅन मध्ये काहीतरी किडे करणार, काहीतरी कॉन्टेंट देणार, त्याच्यामुळे. ठीक आहे, पण हा, अगर तिने सेम गेम ठेवला आणि मोनोटनस राहिली, तर मला नाही वाटत की लोकांना ते आवडणार आहे, आणि मग तिला टॉप 5 मध्ये बघायला कोणालाच आवडणार नाही त्या तिच्या ह्या गेम प्लॅन नुसार. बाकी पॅडी भाऊ जे आता खेळलेत, अगेन आय होप की ते असेच खेळले, आणि जर जास्त एकदम त्या टॉप लेवल मध्ये राहिले आणि सगळ्यांशी नडले, तर ते नक्की टॉप 5 मध्ये दिसतील. म्हणजे त्यांनी खूप सारे मुद्दे उचलले ह्या आठवड्यात, जे आय एम शुअर सगळ्यांना सरप्राईज केलंय. तर आय फील की ते पण असू शकतात. अंकिता आहे, अंकिता पण आपला गेम थोडा 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 स्लोली स्लोली अप करत चालली आहे.
बट मला असं वाटतं तिच्याकडून जास्त अपेक्षा आहेत आणि अजून ती चांगलं करू शकते. मध्येच ती थोडीशी इमोशनल होऊन जाते, रडते आणि मग तिला डाऊट होता, सेल्फ डाऊट. तर ते करायला नको. तिला फॅन्स खूप पसंत करतात. अगर तिने खरंच खूप चांगलं खेळलं तर ती शी हॅज अ पोटेन्शियल, शी कॅन डू. आर्या आय डोंट नो, म्हणजे अगेन आर्यामध्ये पोटेन्शियल आहे. जर ती नडली तर ती दिसेल, परत जर ड्रॉप झाली तर कांट से एनिथिंग. बाकी तर मला अजून काही एवढे दिसले नाही एवढं छान खेळताना. बाकी डीपी भाऊ प्रयत्न करतात, पण ही इज अ व्हेरी अगेन व्हेरी स्वीट अँड व्हेरी एंटरटेनिंग कंटेस्टंट. म्हणजे त्यांचं असं अजून चांगल्या पद्धतीने ऍज अ बिग बॉस कंटेस्टंट बाहेर अजून आले नाहीत, पण त्यांच्या पद्धतीने ते खरंच ट्राय करतात. म्हणजे वी कॅन सी दॅट इज अ व्हेरी सिम्पल नाईस गाय. मला नाही वाटत त्यांना एवढं भांडायला वगैरे आवडतं. कॉमेडी करत असतात आणि छान, म्हणजे त्या लेवलवरती ऑडियन्सला एंटरटेन करतात असं. ओके. तुम्हाला न आवडलेला कंटेस्टंट कोण आहे या सीझनचा? वैभव. प्लीज, मी तुम्हाला बिग बॉस सगळ्यांना विनंती करते की ह्या आठवड्यात मला घरी जा. कारण का म्हणजे एवढा तो जेव्हा आला सगळ्यांना वाटलं की काय पोटेन्शियल आहे आणि काय स्ट्रॉंग आहे आणि अरबाजला तो एकदम भिडेल आणि मजा येईल बघायला. पण अपोजिट झाला, एकदम फुसका निघाला तो. बिलकुलच काही तो नडला तर नाहीच. त्याचे मुद्दे पण काही मांडता आले नाहीत आणि तो एकटा असा कंटेस्टंट आहे ज्याच्यासाठी सगळ्यांनी त्याला सांगितलं अरे काहीतरी कर. बिग बॉसने सांगितलं, रितेश सरांनी सांगितलं, त्यांनी तर पूर्ण ते त्याच्यामुळेच कॉमेंट दाखवले की बघ बाबा कॉमेंट्स मध्ये लोक काय म्हणतात, तरीही तो चेंज होत नाहीये. तर मग तो काय करतोय बिग बॉसच्या घरात? तो बाहेर आला ना त्याला तर कळेल की बाबा बघ, तू 1 महिना वेस्ट केलाय आणि तुझ्या जागी जर कोण दुसरा असता त्याने जास्त चांगलं केलं असतं. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगू, कॉन्टेंट देत होता. गेल्या आठवड्यात घनश्यामच्या आधी वैभवला जायला पाहिजे होतं आणि ह्या आठवड्यात ऍक्च्युली घनश्यामलाही जायला पाहिजे होतं. पण मी एक उदाहरण देते की वैभव इज बिग नो फॉर दिस शो. मला बिलकुल आवडत नाही तो. आणि सेकंड ऑफकोर्स मला जान्हवी कधीच आवडली नाही स्टार्टिंग पासून. होपफुली ती तिचा गेम चेंज करेल आणि शील ट्राय हर बेस्ट. बट ऍज अ कंटेस्टंट, ऍज अ ऑडियन्स मला नाही आवडलं. म्हणजे तिचा ओव्हरऑल गेम मला बिलकुल आवडला नाही. की कोण ट्रॉफी घेऊन जाईल यावर्षी? अ, मला असं वाटतंय की दोन आहेत व्यक्ती जे माझ्या नजरेत असं वाटतंय की एकतर अभिजित दादा किंवा सूरज, ह्या दोघांमधलं कोणतरी ट्रॉफी घेऊ शकतं. आणि सरप्राईज जर आपल्याला कोण करू शकतं तर ते आहे पॅडी भाऊ आणि अंकिता. जर ते पण जर पुढे काहीतरी चांगलं केले तर दे कॅन डू इट. बट ऍज ऑफ ना आतापर्यंतच्या गेम नुसार अभिजित दा आणि सूरज ह्या दोघांमध्ये असं मला वाटतं की कोणतरी घेऊ शकतं. ओके, शेवटी आता बिग बॉस बद्दल बरंच बोललोय आपण. बोलल तेवढं कमीच असतंय बिग बॉस बद्दल. तुमच्या चाहत्यांना तुम्ही जाता जाता काय सांगाल? मी हेच सांगेल की खूप खूप थँक्यू. तुम्ही मला एवढं प्रेम दिलं आता आमच्या सीझनला. म्हणजे 2 वर्ष झाले आणि आता ही लोक आमच्या सीझनला एवढं प्रेम देतात आणि माझ्या खेळाला स्पेशली प्रत्येक ठिकाणी मला दिसतं की मीनल शाह केवढ्या छान खेळायच्या त्यांच्या टास्क मध्ये. आणि खूप साऱ्या म्हणजे एवढ्या छान छान गोष्टी ते मला इंस्टाग्राममध्ये डीएम करतात, ईमेल करतात, परस्पर भेटल्यावर एवढं प्रेम दाखवतात. त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि ऑनेस्टली ऑफकोर्स मी ऍक्टिव्ह नव्हती तेवढी सोशल मीडियामध्ये किंवा कोणत्या फिल्म इंडस्ट्री रिलेटेड प्रोजेक्टसाठी. कारण का माझं एक, जसं मी सांगितलं, एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, त्याच्यावर मी गेल्या 2 वर्षापासून काम करते. आणि त्याच्याबद्दल नक्कीच मी 1-1.5 महिन्यामध्ये डिस्क्लोज करेल माझ्या सोशल मीडियावरती. पण मला माहितीये मी जे काही करेल माझ्या पर्सनल लाईफमध्ये किंवा ऑन स्क्रीन, तुमचं प्रेम आणि सपोर्ट माझ्यासाठी असंच राहणार आहे. त्यामुळे खूप खूप थँक्यू. आणि बिग बॉसला पण असंच प्रेम करा, कारण का त्या माध्यमानेच मी आज इथपर्यंत पोहोचली आहे. आणि कितीही झालं तरी बिग बॉस फॅन जे आहेत ना ते खूप लॉयल आहेत. भलेही सीझन थोडा वर खाली चालला तरीही आम्ही जे आहोत ते आम्ही बघतच राहतो सीझन. आणि आम्हाला आवडेल की असेच बिग बॉसचे चांगले चांगले सीझन यावे आणि आम्हाला एंटरटेन करावे. बस हेच सांगेल मी. थँक्यू व्हेरी मच मॅम. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि खूप दिवसानंतर तुमच्याशी बोलतोय. खूप बरं वाटतंय आणि प्रेक्षकांनाही सुद्धा तुमच्या गप्पा आवडल्या असतील अशी आपण आशा करूया. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.
बाय. तर मित्रांनो, ह्या होत्या मिनल शहा मॅडम. आपण परत एकदा अशाच नवीन गेस्ट सोबत भेटणार आहे. तोपर्यंत इथेच थांबूया. भारत माता की जय.